रघुवीर समर्थ. तुकारामांचे अभंग बघतोय आपण. त्यांच्या साधनेच्या मार्गावरचा प्रवास सांगत असतानाच तुकारामांच्या साक्षात्कारी अवस्थेत ते सुद्धा काही अभंग येतात. आणि दुसरी त्यांची अवस्था म्हणजे मार्गदर्शकाची अवस्था ही लोकांना मार्ग दाखवणे भक्तीचा ही आहे. त्यामुळे स्वतःची साधना तुकारामांची, तुकारामांनी आपल्याला केलेला उपदेश आणि तुकारामांनी साक्षात्कारी भूमिकेतून केलेलं लिखाण असा असा मिलाप होत होत ते अभंग पुढे जात राहतात गाथेतले. आणि मग त्यातला साक्षात्काराचा वेगळा काढायचा, साधनेचा वेगळा काढायचा, उपदेशाचं वेगळं काढायचं असं न करता ते ज्या क्रमानं येत आहेत तसेच आपण घेत घेत पुढे चाललेलो आहोत. आता हे तुकाराम कसं म्हणतात बघा, काही फार फार चांगले असे इन्साइट्स, फार चांगलं सांगतात तुकाराम. अं, फार गाजलेला अभंग आहे तुकारामांचा. आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, हे व्यवहारी दृष्टांत आहे. जो आंधळा असतो त्याला असं वाटतं बाकीच्या कुणाला पण दिसतच नाहीये. आपण अशी डोळे दृष्टी नाही. स्वतःला डोळे आणि दृष्टी नसलेल्या माणसाला असं वाटतं की इतरांना पण बहुतेक काही दिसतच नाही. ज्याला ऐकायला येत नसतं त्याला असं वाटतं इतरांनाही ऐकायला येत नाही. हा हा साधा नेहमीच्या अनुभवातल्या एक गोष्ट घेतली आहे. आणि तुकाराम असं सांगतात, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न. मिष्टान्न असतं, पण रोगामुळे तुमची तोंडाची चव गेलेली असते, त्यामुळे तुम्हाला ते विषतुल्य वाटायला लागतं. काय विष तुम्ही मला खायला देताय. तोंडासी कारण चवी नाही, तुम्हाला चव नाहीये. आहे मिष्टान्न दिलं जाते ते मिष्टान्न आहे. हा एवढा उपदेश केलेला असतो. आता ज्ञानेश्वर होऊन गेले, नामदेव होऊन गेले, तुकारामांच्या वेळचं सांगतो मी, एकनाथ होऊन गेले. या कोणाचाच उपदेश तुम्हाला कसं काय पडत नाही. म्हणजे ज्या उपदेशाचा परिणाम तुकारामांवर होऊन त्यांचं आयुष्य बदललं आणि 20 वर्षात सदेह स्वर्गाला जाण्याची इतपत त्यांची तयारी झाली, ते म्हणाले यातली कुठलीच गोष्ट तुम्हाला कशी काय पडत नाही. आणि मग ते म्हणतात तो दोष त्या उपदेशामध्ये नाही आहे, दोष तुमच्यामध्ये आहे. तुमचं जे रिसिव्हिंग स्टेशन आहे त्यात गडबड आहे. आणि म्हणून ते म्हणतात, तोंडासी कारण चवी नाही, त्यामुळे मी मिष्टान्न तुम्हाला देतोय पण तुम्हाला काही त्याची चव लागत नाही. तुम्ही स्वतःच आंधळे असल्यामुळं प्रकाशामध्ये काय काय दिसू शकतं ज्ञानाच्या प्रकाशामध्ये हे तुम्हाला कळत नाहीये. तुमचा अडाणीपणा, तुमच्या स्वतःच्या मनावर तुम्ही जे मनाला जे स्वार होऊ दिले स्वतःवर, तोच दोष आहे. तुका म्हणे तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण. हा फार गाजलेला असा सुविचार आहे तुकारामात. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. सगळं त्रिभुवन आहे ते त्याच्यासाठी खोटं आहे. तर तुम्ही जर चित्त जर स्वतःच शुद्ध केलं तर तुम्हाला सगळं सगळं खरं वाटायला लागेल. त्यामुळे परमेश्वर प्राप्तीसाठी, अध्यात्मात पुढे जाण्यासाठी आपली अंतर्शुद्धी अतिशय आवश्यक आहे. आणि मग पुढची प्रगती होऊ शकते. पण जो स्वतःला शुद्ध केलेलं आहे, तुकारामांचा पुढचा अभंग आहे, आपण तो घेणार आहोत. हम्म, ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याला सगळे मित्रच आहेत आणि शत्रू कोणी नाही, असाही तुकारामांचा अभंग आहे. चित्तशुद्ध तया शत्रू मित्र होती, असा असा एक अभंग आहे तुकारामांचा. तर चित्तशुद्धीवर फार मोठा भर आहे सगळ्या आध्यात्मिक साधनेवर. सगळा फोकस स्वतःवरच आहे. आणि ते नाम घेणं वगैरे सगळं ते चित्तशुद्धीसाठीच आहे. परमेश्वरातला भजणं आहे, समचरणाला लीन होणं आहे, सगळं स्वतःची शुद्धी करण्यासाठी आहे. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे कुठे. अख्ख्या त्रिभुवनामध्ये कुठेही परमेश्वर त्याला सापडणार नाही. त्याचं चित्त शुद्ध जर नसेल, मलिन असेल विकारांनी आणि त्याच्याशी झगडण्याची स्वतःची त्याची तयारी नसेल, तर त्याला कुठे परमेश्वराचा मागमोस सुद्धा लागणार नाही. आता हे परमेश्वराचा मागमोस लागण्याच्या अनेक पद्धती असतात. त्या संबंधातला पुढचा अभंग आहे. तुकारामांच्या वेळी सुद्धा मूर्तीमध्ये देव आहे अथवा नाही असे वाद चालूच होते. हिंदूंच्या शास्त्रामध्ये वादाला फारच महत्व आहे. एवढं महत्व आहे की आमच्या अमर्त्य सेनांनी पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव असं आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन असं आहे. म्हणजे वाद घालणारा भारतीय असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि अमर्त्य सेनांनी अगदी बुद्धाच्या काळपासून श्रमण परंपरा, वैदिक परंपरा, अवैदिक परंपरा, चारवाक परंपरा ह्या सगळ्यांचा कानोसा घेत 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 ते लिहिलं. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. त्यामुळे भारतामध्ये वादाची परंपराच आहे असं 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 सांगतात. आणि त्यामुळे केवळ मतभिन्नता आहे, परमेश्वर सगुण आहे का निर्गुण, ह्यावर आमच्यामध्ये तलवारीने ताबडतोब मुंडकं उडवण्याचा काही प्रघात नाही आहे. वाद घालण्याचा पद्धत आहे. सगळे सगळे एकच आहेत असं सांगतात, पण तुमचा बघण्याचा भाग वेगळा, आमच्या बघण्याची पद्धत वेगळी, असं म्हणून एकमेकाशी संवाद केला जातो, वाद केला जातो. त्यामधलाच एक वाद असा आहे की देव मूर्तीत आहे का नाही.
कारण इस्लामचं आक्रमण झालेलं आहे आणि ते मूर्त्या उद्ध्वस्त करत निघालेले आहे. अशा वेळी देव मूर्तीत आहे का नाही हा प्रश्न इस्लामने विचारलेला आहे, सुफी संतांनी विचारलेला आहे. आणि त्यांचं आम्ही निर्गुण ब्रह्माचं पूजन करणारे भारतामध्ये पण काही कमी नाहीच आहे. तर त्यामुळं प्रतिमेत देव आहे का नाही हा कायमचा संदेह इथे निर्माण झालेला आहे. अशा वेळी सगुणाचं रक्षण करावं असं रामदासांनी नंतर सांगितलं. ज्ञानेश्वरांनी तुझं सगुण म्हणो की निर्गुणाने म्हणो परत सगुणाचं रक्षण केलं. कारण ती मूर्ती पूजेची जी परंपरा आहे, प्रतिमेची परंपरा आहे, पूजेची परंपरा आहे आणि त्या प्रतिमेचं पूजन करून परत तिचं विसर्जन आहे. आम्ही 10 दिवसानंतर गणपतीच्या प्रतिमेचं जे विसर्जन करतो ती परत आमचीच परंपरा आहे. त्या प्रतिमेला आम्ही डोक्यावर चढवून ठेवत नाही. त्या प्रतिमेचा देव करायचा आहे. तो देवामध्ये आपण विलीन झालो, आपला अहंकार नष्ट झाला की त्या प्रतिमेचा परत आपल्याला काही उपयोग नाही. ती प्रतिमाच अंतिम आहे सगळं असं मानण्याचा प्रघात हिंदू धर्मशास्त्रामध्ये नाही. ते निमित्त आहे, त्याला सोपान म्हणतात. आपल्याकडे मधले काही मार्ग आहेत, त्या मार्गामधला मधला तो एक मार्ग आहे, मधला एक टप्पा आहे. प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या देहबुद्धीतनं एकदम निर्गुणाकडे जाऊ शकत नाही. मध्ये एक सगुणाची पायरी घ्यायला लागते. असं सामान्य अभ्यासकांना सांगण्यासाठी, साधकांना सांगण्यासाठीचा तो प्रकार आहे. तर हे विसरून जाऊन काही तार्किक म्हणतात त्या प्रतिमेत देव कसा असेल. आणि मग ह्या लोकांना उत्तर देताना केव्हा तरी आपल्या प्रवचनामध्ये सवंगड्यांना सांगत असताना, साधकांना उपदेश करत असताना आलेला हा अभंग आहे. आणि तो कसं तुकाराम ह्यामध्ये सगुण आणि निर्गुणाचं एकत्व कसं आहे हे तुकाराम या अभंगामध्ये सांगतात. काय पद्धतीचा विचार यामध्ये आहे बघा. अवघे ब्रह्मरूप, तर ज्ञानांच्या सारखंच तुकाराम बोलतात कारण ज्ञान झालेलंच आहे. अवघे ब्रह्मरूप, अहो सगळीकडेच ब्रह्म भरून राहिलेलं आहे. तुम्ही असं काय म्हणताय, ब्रह्म हेच खरं आहे, मूर्तीमध्ये देव नाही असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा ते म्हणतात अहो देव देव काही नाही, मी त्या देवाच्याही पलीकडच्या ब्रह्माचंच पूजन करणार आहे. ते ब्रह्म मला आकळलेलं आहे. अवघे ब्रह्मरूप, रीता नाही ठाव. ब्रह्म जिथं नाही असं काहीच नाही हो, सगळंच ब्रह्मानेच भरलेलं आहे. त्या ब्रह्मावरच आलेल्या ह्या लाटा म्हणजे हे जग आहे, सृष्टी आणि आमचे जीव सुद्धा तसेच आहेत. हे मला माहिती आहे. ते अधिष्ठान ब्रह्म हेच अधिष्ठान आहे सगळ्या सृष्टीचं. अवघे ब्रह्मरूप, रीता नाही ठाव. ब्रह्माशिवाय काहीच नाही हे जर खरं असेल तर प्रतिमा तो देव कैसा नव्हे. मग प्रतिमेत ते नाही असं का समजता तुम्ही? प्रतिमा तेवढा एक्सक्लुजन आहे, पण मूर्तीमध्ये तेवढा देव नाही, मग बाकी सगळीकडे निर्गुण भरून राहिलेलं आहे असं नाहीये. सगुणामध्ये पण ते आहेच ना म्हणाले. त्यामध्ये 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 ते आहेच. ते बघण्याची आपल्यासाठी दृष्टी नसते आपल्याकडे, म्हणून आम्ही मूर्ती तयार करतो. नाही भाव तया सांगावे ते किती. ते म्हणतात हे सगळं ब्रह्म आहे, निर्गुण आहे का सगुण आहे हे नुसतं वादावादी करण्यासाठी करण्यापुरतंच आहे. त्यांना भावच नाही आहे म्हणाले त्यांच्यामध्ये. ज्याला भाव आहे त्याला देव सगळीकडे दिसेल. रीता नाही ठाव. नाही भाव तया सांगावे ते किती. किती सांगायचं म्हणजे या लोकांना ज्याला भावच नाही, त्याला फक्त तर्कटच करायचं आहे, त्याला सांगून उपयोग नाही. नाही भाव तया सांगावे ते किती, आपुलाल्या मती पाषांडिया. पाषांडी लोक म्हणजे पाषांडचा पाखंड असा असा परत एक त्याला उच्चार आहे आपला. पाखंड म्हणतो किंवा पाषांड म्हणतो. त्याचा अर्थ असा आहे की ज्याचा जो नास्तिक आहे त्याला पण पाखंड म्हणतात. आणि देव आहे असा जो प्रचार करतो पण ज्याचा आतून देवावर विश्वास नाही असा जो ढोंगी माणूस आहे त्यालाही पाखंडी म्हणायची आपल्याकडे पद्धत. दोन अर्थ आहेत पाखंडीचे. एक देवावर विश्वासच नाही अशाला आम्ही पाखंडी म्हणतो. पण देवावर विश्वास आहे असं सांगतो पण प्रत्यक्षात नसल्यासारखाच वागतो अशा भोंदू माणसाला पण आम्ही पाखंडी म्हणतो. नाही भाव तया सांगावे ते किती, आपुलाल्या मती पाषांडिया. त्यांच्या त्यांच्या मतीनं चालतात हे पाखंडी लोक. त्यांना माझ्या भावाचं बळ मी देऊ कसं काय, त्यांना पटणारच नाही. जया भावे संत बोलिले वचन. अहो संतांनी ज्या भावनेनं हे सांगून ठेवलेलं आहे ना की प्रतिमध्ये मध्ये मध्ये देव आहे, तो पंढरपूरचा पांडुरंग आहे. सगळं ब्रह्म जे आहे ते तिथंच आलेलं आहे, एकवटलेलं आहे. दोन दोन विटांवर ते तिथे उभारलेलं आहे ना, समचरण आहे. त्या अवघं ब्रह्मांडच तिथं तिथं ब्रह्म तिथं उभे आहे असं सांगितलंय ना संतांनी. ते भावाने तुम्हाला पटेल ना, भक्तीनं तुम्हाला पटेल, भावनेनं तुम्हाला पटेल. ते सोडून तुम्ही केवळ तर्काची वाट जर चोखाळली तर तुम्हाला काहीही हातात पडणार नाही. जया भावे संत बोलिले वचन. ऐऱ्या गैऱ्याचं नाही हो, संतांचं वचन आहे. नाही अनुमोदन शाब्दिकांचे. केवळ शब्दाच्या जोरावर तर्कट करणारे अध्यात्मातले किंवा भौतिक मार्गातले जे लोक आहेत त्यांना हे कळणारच नाही. त्यांच्या नादालाच आपण लागू नये. ह्या शाब्दिकांना कळणार काय, ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांचं त्यांचं काय ऐका तुम्ही. तुका म्हणे संती भाव केला बळी. भाव अर्पण केला
आणि प्रतिमेमध्ये देव बघितला संतांनी आणि तसं करायला शिका, तर प्रतिमेमध्ये तर देव दिसेलच. नामदेवांसारखा तो देव तुमच्याबरोबर तुमचा दहीभात खाईलच. पण तुम्हाला अवघ्या विश्वामध्ये चराचरामध्ये भरून राहिलेला पण परमेश्वर आणि ब्रह्म दिसायला लागेल, असं सांगतात. तुका म्हणे संती भाव केला बळी. भावामुळेच हे शक्य आहे. हे बुद्धीनं आणि तर्कानं शक्य नाही. तुका म्हणे संती भाव केला बळी, न कळता खळी दुशीला देव. हे खळं म्हणलेलं आहे त्यांना. हे तरकट लोक जे आमच्या श्रद्धा उडवायचा प्रयत्न करतायत, संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतायत, त्यांना खळं म्हणलेलं आहे, खलं म्हणलेलं आहे त्यांना दुष्ट लोक म्हणली. ह्या दुष्टांना म्हणाले, ह्यांनी देवाला दोष न देतात, ह्या मूर्तीत देव नाही, त्या मूर्तीत देव नाही, त्याचं ताकद मला दाखवा, याची ताकद मला दाखवा. हे काही ह्यांना काही खरा रसच नाही आहे, ह्यांच्यामध्ये भावच नाही आहे आणि केवळ शाब्दिक तर्कट करत राहतात. तुका म्हणे संती भाव केला बळी, न कळता खळी. आणि ते न कळल्यामुळं हे दुष्ट आहेत. दोषीला देव, देवाला दोष न देत बसलेले आहेत. तुम्ही यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पूर्ण भावानं परमेश्वराच्या नामावर आणि त्याच्या असण्यावर चित्त एकाग्र करा. तुम्हाला त्याची भेट होईल. हा एक म्हणजे वादांचे पडसाद कसे उमटतात अभंगामध्ये त्या काळचे, हे आपल्याला दिसतं. आणखीन एक बघूया आपण पुढचा अभंग. तुकाराम हा सगळेच संत, पण तुकाराम जास्त. तुकाराम हा खरे आणि खोटे याच्यातला फरक करायला शिका, असं कायम सांगतात. तुमच्या समोर जो येईल तो काहीतरी सोंग घेऊन येईल, रामाचं नाव घेईल, कृष्णाचं नाव घेईल, पण तो दांभिक असू शकेल. तर तुम्हाला स्वतःला हे निवडलं पाहिजे. तर हे जे क्रिटिकल विचार करणं आहे, चिकित्सक विचार करूनच तुम्ही ते घ्या. श्रद्धेला महत्त्व दिलंय, पण श्रद्धेला महत्त्व देताना पारख करून घ्यायला पाहिजे. हे पण तुकारामांनी सांगितलेलं आहे. आणि तुकारामांनी नामदेवांपेक्षा सुद्धा जास्त प्रखरपणानं सांगितलंय. त्याचं कारण नामदेवांचा काळ आणि तुकारामांचा काळ, ह्याच्यामुळे ह्या 300 वर्षामध्ये भुवा बाजी वगैरे खूप फोफावलेली होती सगळ्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे समाज असा जेरीला आलेला होता. कोण जारण मारण विद्येच्या मागं लागलाय, कोण यज्ञांच्या मागं लागले, ब्राह्मण सगळे यज्ञच करत बसलेत, कोण जारण मारणाच्या मागं लागलाय, कोण ते काही कसला तरी नैवेद्य बळीच देतोय तो देवी समोर आणि म्हणतोय माझं परीचं लग्न होऊ दे. हा सगळा मूर्खपणा आहे. हा आटोक्यात आणायचा असेल तर एक निर्मळ श्रद्धा आणि लोकांची सेवा, ह्या दोन गोष्टीच्या जोरावर धर्म परत आणता येईल. हे संतांनी ओळखलं आणि त्यांनी ते खरं पण करून दाखवलं. हे ओळखणं कसं पाहिजे ह्याबद्दलचा हा पुढचा अभंग आहे. एक तटस्थ मानसी. ऍक्शन दोघांमध्ये नाही. ते म्हणतात बघा, ते म्हणतात दोन माणसं आहेत, एकाला ज्ञान झालेलं आहे आणि ज्ञानामुळं तो तटस्थ झालेला आहे. तो काही काही करेनासा झाला, तो त्याच्या ध्यानातच आहे. तो परमेश्वराच्या रूपाचं चिंतन करत बसलेला आहे. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी. तर दुसरा आळशी आहे म्हणले, तो आळशी धोंड आहे, काही करायचं नाहीये त्याला, नुसताच गप्प बसलाय. नुसताच आळशीपणात गप्प बसलेला माणूस आणि भगवंताचं अधिष्ठान समजल्यामुळे तटस्थ झालेला माणूस, यांच्यामध्ये फरक आहे. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. तुम्ही पारखी व्हायला शिका आणि त्यांच्यातला फरक समजून घ्यायला शिका. आणि आळशाला आळशीच म्हणा. त्यानं भगवे कपडे घातलेले असू दे, तो रामाचं नाव घेऊ दे, जटा वाढवू दे, त्रिशूल घेऊ दे, त्याला तू खोटा म्हणायला शिका. हे धाडस तुमच्यात आलं पाहिजे. आणि हे खरं अध्यात्म करणाऱ्या माणसाला, अध्यात्मातल्याच दांभिकपणाला, हा दांभिकपणा आहे, हा खोटेपणा आहे, हा देवाच्या नावावर केली जाणारा मूर्खपणा आहे, असं म्हणायचं धडस आलं पाहिजे. तुकाराम ते धडस तुम्हाला नेहमी देत राहतात. दोन्ही दिसती सारखी. दोन्ही तुम्हाला असं वाटतं हे काय काय योगी बसलेत, काही नाही. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. आणि हे वर्म जाणायचं असेल तर तुम्हाला तुमचा भाव पक्का पाहिजे. तो तुमचा जेवढा भाव पक्का होत जाईल तसं तसं तुम्हाला फरक, डिस्क्रिमिनेशन आहे, विवेक आहे ना, तो विवेक तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. तशीच उदाहरणं अजून एक 2-3 देतात. एक ध्यानी करीती जप. जपासाठी डोळे मिटलेले आहेत आणि ध्यान करतोय तो, श्रीराम श्रीराम असं त्याचं ध्यान चालू आहे. एक ध्यानी करीती जप, एक बैसुनी घेती झोप. दुसरा झोपी गेलेला आहे, काहीही नाही, तमो गुणानं भरलेला आहे तो. आणि दुसरा मात्र जप करतो, अखंड जप चालले. दोघंही डोळे मिटलेले दिसतात. एक ध्यानी करीती जप, एक बैसुनी घेती झोप, एका सर्वस्वाचा त्याग. अहो सर्वस्वच वाहून टाकलंय पांडुरंगाला. पण देहामध्ये अजून शिल्लक आहे ना दुधुकी, म्हणून तो पांडुरंग जेव्हा नेईल तेव्हा नेईल. मी मी आता देहासाठी काही वेगळं काही करणार नाही, असं म्हणून जो जोगी बनतो, योगी बनतो, दारात येतो आणि म्हणतो तुमचे 2 घास मला द्या. रामदास आमचे
13व्या वर्षी आले हो इकडे टाकळीला. आणि मग 12 वर्ष राहिले तेव्हा ते रोज भिक्षा मागायला जात असत. आणि ती भिक्षा मागून आणल्यानंतर ते काय केवळ चवीसाठी मागायचे नाही, ते शरीर चालू राहायला पाहिजे, साधना करायला पाहिजे म्हणूनची ती भिक्षा होती. ती भिक्षा सरळ गोदावरीच्या प्रवाहात रामदास धरत असत. म्हणजे त्याची चव आहे ना, ती चव सगळी निघून जाते पाण्याबरोबर, म्हणून वाट बघायचे. आणि उरलेलं जे काय बेचव असं उरलेलं फूड आहे फक्त जे, ते पोटात टाकायचं. आणि त्यांना त्यांना ते तेजस्वी ब्राह्मणाचं मूल बघून त्यांना अनेक आया पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे द्यायचे, काही नाही, ते सगळं सगळं दिलेलं जे आहे ते स्वीकारायचे आणि पाण्यात धरायचे गोदेच्या. आणि मग ते बेचव करूनच ते खायचे. ते म्हणजे माझं शरीर टिकायला पाहिजे, कारण साधना करायची आहे, परमेश्वरानं दिलेलं कार्य पुढे न्यायचं आहे, म्हणून पाहिजे हो फक्त. एका सर्वस्वाचा त्याग. हे असे लोक आहेत, हे असे भिक्षा मागणारे लोक आहेत. सर्वस्वाचा त्याग त्यांनी केलाय. आणि तरी थोडी देह शिल्लक आहे, देहामध्ये जीवत्व शिल्लक आहे, कारण कार्य करायचं आहे, साधना चालूच आहे. म्हणून जे भिक्षा मागतात, सर्वस्वाचा त्याग करून जोगी होतात, त्यांच्यामध्ये एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग, हे पोट भरायसाठी जोगी झालेले काही ढोंगी लोक आहेत. हां. आणि सर्वस्वाचा त्याग करून केवळ भिक्षेसाठी आपल्या दारात आलेले लोक आहेत. ह्या 2 भिकाऱ्यांमधला एक भिक्षू आणि दुसरा आहे तो भीक मागणारा भिकारी, ह्यांच्यातला फरक तुम्हाला करता आला पाहिजे, असं ते सांगतात. आणि फरक केलाच पाहिजे. तुकाराम सांगतात, हा विवेक शिकलाच पाहिजे. पण हा विवेक स्वतःच्या आतून आलेला असला पाहिजे तुमच्या. एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग, एका भक्ती पोटासाठी. केवळ पोट भरायसाठी म्हणून देवाची गाणी म्हणत फिरणारे लोक असतात आणि ते तुमच्याकडे पैसे मागतात आणि तुम्हाला फसवतात. तर त्यांच्यापासून सावध राहा म्हणतात. एका भक्तिपोटासाठी, पोट भरू भक्त आहेत त्यांच्यापासून सावध राहा. एका देवासवे गाठी. देवाच्या गाठीसाठी जो आतुर झालेला आहे, किंबहुना देवाबरोबर ज्याची गाठच बांधली गेलेली आहे, असा निस्वार्थी कोण भक्त आहे, तो बघा. आणि स्वार्थासाठी भक्ती करणारा कोण आहे, तो बघा. आमच्या रामदासांनी सुद्धा ही लक्षणं सांगितली आहेत, की खरा गुरु आणि खोटा गुरु. आणि खोटा गुरु आहेत ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे, असं सांगितलेलं आहे. हे असले असले स्वस्त गुरु तुम्हाला नको. वर्म पोटी एका. तुकाराम शेवटी म्हणतात, वर्म पोटी एका. वर्म सांगतो मी तुम्हाला आता, गूढ एक गंमत सांगतोय. पोटात एकच गोष्ट असते, पण त्याचं म्हणजे भक्ती म्हणायचं, पण त्याचे 2 आविष्कार दिसतात. योग म्हणायचा, सर्वस्व त्याग म्हणायचा, त्याचे 2 आविष्कार दिसतात. वर्म पोटी एका, फळे 2 म्हणे तुका. एका मार्गाने तुम्ही परमेश्वराकडे जाता, दुसऱ्या मार्गाने तुमचा अहंकार पुष्ट होतो, पाप होतात आणि देहबुद्धी वाढीला लागते. तर तुम्ही त्यांची देहबुद्धी वाढीला लागण्यासाठी जे अध्यात्म वापरतायत, अशांकडे दुर्लक्ष करा आणि हा विवेक तुम्ही शिकून घ्या, असं आपल्याला ते सांगतात. हे तुकारामांचं आणि भक्ती परंपरेचं मोठं बळ आहे. त्या अंधश्रद्धा, कुठल्याही पद्धतीची अंधश्रद्धा तुकारामांनी फेटाळलेली आहे. आणि तरीसुद्धा भाव खरा, असं सांगितलेलं. तुमची आतली श्रद्धा पाहिजे आणि बाहेर बाहेर मात्र तुम्हाला विवेक पाहिजे जगताना. हे तुकारामांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं. फार मोठी शिकवण. हां, पुढचाच एक फार महत्त्वाचा अभंग आहे. हा तुकारामांचा अतिशय महत्त्वाच्या अभंगामधला आहे आणि साधकांसाठी फार महत्त्वाचा आहे. एक म्हणजे अ, वेदांत काय किंवा अगदी बुद्धाचा मार्ग सुद्धा काय, या सगळ्यामध्ये विकारांवर तुम्ही जर विजय मिळवला नाही आणि विषय त्याग जर केला नाही, तर मात्र तुम्हाला अध्यात्मामध्ये काहीही मिळणार नाही. ह्या ह्या मार्गात तुम्ही येऊ नका, असं सांगण्याचा प्रकार. म्हणून तर ते विठ्ठलपंत रुक्मिणीला आणि आपलं पुढच्या ह्या सगळ्यांना सोडून निघून गेले. मुलं झालीच नव्हती. त्यांना मुलं व्हायसाठी परत पाठवून दिलं त्यांच्या गुरूंनी काशीवरून. पण हा संसार सोडून जाणे, हा जो प्रकार होता, की आम्हाला विषय त्याग करायचा आहे म्हणजे आम्ही संसारच सोडला पाहिजे, प्रपंचच सोडला पाहिजे. ह्या विचाराला विरोध आणि अतिशय जाणीवपूर्वक आणि विवेकी विरोध संतांनी केला. तुकारामांनी तर तो केलाच केला. आणि हा एक बॅलन्स, एक असा बरोबर समन्वय, असा सम्यक मार्ग, असा बरोबर त्याला मिडल पाथ असं जे बुद्धिस्ट म्हणतात, तो बुद्धाचा मार्ग आहे. हा बुद्धाचा मार्ग बरोबर संतांनी आमच्या व्यवहारामध्ये आणून सोडला. त्याच्यातला हा अभंग आहे. हा फार सुंदर अभंग आहे. विधीने सेवन, विषय त्यागाते समान. त्यामुळे विषयाचा त्याग करणं तुम्हाला जमणार नाही. ते विषयाचा त्याग जमणारे संन्यासी लोक वेगळे जन्माला येतात. तुम्हाला जमणार नाही म्हटलं. पण तुम्हाला ते जमत नाही आहे, म्हणजे तुम्हाला मग आता अध्यात्मच जमणार नाही आहे, असं काही समजू नका. तुम्हाला विधीने सेवन, त्याचा जो सामाजिक कायदा आहे कोणतीही गोष्ट सेवन करायचा,
तर त्याला त्याला तुम्ही विकारी वगैरे स्वतःला म्हणू नका. तुम्ही जोपर्यंत सामाजिक कायद्यामध्ये सांभाळून जोपर्यंत विषयाचं सेवन करताय, विधीने सेवन विषय त्यागाते समान. तर विषय त्याग केल्यासारखंच आहे. तुम्ही कुठेतरी मनू स्वतःचा बाळगला पाहिजे. आमच्याकडं अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. तर ह्यातला अर्थ आणि काम हे पहिल्यांदा येतात. धर्म आणि मोक्ष नंतर येतो. कारण धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि काम करायचं आहे, असं आमच्या पुरुषार्थाची व्याख्या आहे. सगळे पैसे मिळत जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यस्त करी, असा तुकारामांचा अभंग आहे. तो उत्तम धर्माच्या चौकटीत राहूनच अर्थार्जन करायचं, धर्माच्या चौकटीत राहूनच काम पुरा करायचं. कारण तुम्ही सामान्य माणसा, तुकाराम हाच इथं सांगतात, विधीने सेवन विषय त्यागाते समान. विषयाच्या त्याग करण्याच्या गडबडीत तुम्ही पडू नका, तुम्हाला ते जमणार नाही. पण जी काही चौकट आहे ती चौकट हावरटपणापोटी ओलांडू तरी नका, किंवा एवढं तरी तुम्हाला करता येईल. ते विषय त्यागाते समान हे एक पथ्य सांगितलं. पण मुख्य काय? मुख्य देवचित्ती. सगळ्यात महत्वाचं काय आहे? चित्तामध्ये देवाचं स्मरण सारखं असू दे. मी विषय त्याग केला की नाही, आता मी संन्याशासारखा वागतो की नाही, सारखं स्वतःला वॉश करत बसू नका. तुम्हाला जे जमणार ते कायद्याच्या चौकटीत बसणार आहे ते करा. आणि त्याच्याकडे आता 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 डोळेझाक करा त्याच्याकडे. आणि तुम्ही परत चित्ताकडे या स्वतःच्या, आणि स्वतःच्या चित्तामध्ये परमेश्वराचं स्मरण करायला सुरू करा. मुख्य देवचित्ती आदी अवसान अंती. आदी आणि अंती. अवसान म्हणजे सुद्धा अंत असाच अर्थ आहे. पण तो असा अवसान म्हणजे धैर्य असाही अर्थ आहे. तर तुमचा जन्म होतो, तुमचा मृत्यू होतो, याच्यामध्ये तुमच्यामध्ये अवसान असेल, ते अवसान गळालं असं आपण म्हणतो. तर तुमचा जन्म झाल्यानंतर तुमच्यात अवसान शिल्लक असताना आणि तुमच्या मरणाच्या क्षणापर्यंत सुद्धा देवचित्ती तुम्ही ठेवला पाहिजे. मुख्य काय आहे? ते विषय त्यागाचे समान तुम्हाला मी सांगितलं. म्हणजे त्याच्यात फार अडकू नका. विषय त्याग जमत असेल, संन्यास घेणं जमत असेल, काय पाण्याशिवाय सुद्धा 4 महिने चातुर्मास केला. असं ते म्हटले तुम्हाला जमणार नाही ते, असं काही करू नका. विषय त्यागाचे समान. विधीने विषय सेवन, विषय त्यागाचे समान. हे एक पथ्य सांगितलं. त्याच्या मागे परत लागू नका. मग काय करावं? पुढे मुख्य काय आहे? जे काही करत असाल धर्माच्या चौकटीत राहून, तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय? देवचित्त. चित्तामध्ये सारखा देव पाहिजे. मुख्य देवचित्ती आदी अवसान अंती बहु अतिशय खोटा. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुम्हाला काहीही घेऊन देणार नाही. हा बुद्धाचा विचार आहे. बुद्धानं 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यात त्याची वैदिकांबरोबर भेट झाली. पतंजलीचे योग करणारे लोक होते. शक्तीची पूजा करणारे लोक होते. बुद्धाचं चरित्र आहे, अश्वघोषानं लिहिलेलं आहे. फार सुरेख आणि वाचण्याजोगं असा असा तर वेगळीच आमची एक अवैदिक परंपरा पण भारतातली आहे. त्यामध्ये बुद्ध आणि जैन आहेत. ते फार वाचण्याजोगे आहेत. तर तो सगळे त्यात पण त्या समांतर जाणाऱ्या परंपरा आहेत. तर बहु अतिशय खोटा. हे बुद्धानं सांगितलेलं आहे. कशाचा आहे म्हणे? ह्याचा त्याग आणि त्याच्या टोकाला जाऊन काही करू नका. एक सम्यक मार्ग आहे. त्याला ते अष्टांग मार्ग असं म्हणतात बुद्धामध्ये. तुकारामांनी त्याचीच आम्हाला दीक्षा दिलेली आहे. बहु अतिशय खोटा. काय विनाकारण त्यागाचा अतिरेक फार करू नका. अहंकार वाढेल जर झेपायचा नाही. आणि भोगाचा पण अतिरेक करू नका. हे विधीने सेवन करा, पुढे सरका. बहु अतिशय खोटा तर्के होती बहुवाटा. त्यामुळे बहु अतिशय खोटा म्हणजे बहुत्याग खोटा, बहुभोग खोटा असं सांगत असताना बहुतर्क खोटा हे पण सांगितलेलं आहे. तर्काचं पण एक जगण्यामध्ये स्थान आहे. त्याच्या पलीकडे तर्क करत बसलात तर त्याला अनेक वाटा फुटतात असं ते सांगतात. बहु अतिशय खोटा तर्के होती बहुवाटा. मग तुम्हाला अनेक पर्याय दिसायला लागतात आणि ह्या मार्गाने जातो, परत मागे येतो, त्या मार्गाने जातो. अशा गोंधळामध्ये तुम्ही फक्त अडकून तुमचं सगळं आयुष्य वाया जाऊ शकतं, असं तुकाराम सांगतात. बहु अतिशय खोटा, तर्के होती बहु वाटा. खूप वाटा. या वाटांना काही अर्थ नाही हो. त्याच्यापेक्षा तुम्ही एकच पांडुरंग चित्तामध्ये धरा, असं तुकाराम सांगतात. तुका म्हणे आणि तो भावाचा बळी देऊन, पूर्ण भाव अर्पण करून त्या एका पांडुरंगालाच तुम्ही भजा. आणि माझा अनुभव तुम्हाला सांगतो, असं तुकाराम सांगतात आणि सगळे संत सांगतात, की बरोबर ज्ञानी यांच्याच वाटेला तुम्ही जाल. तुम्ही कसली काळजी करू नका. तुका म्हणे भावे कृपा करी येते देवे. तुमचा भाव जर खरा असेल तर परमेश्वर कृपा करणारच करणार, याची खात्री माझ्याकडून घ्या. तुम्ही अनेक वाटांना, मी आता जरा शक्ती पूजा करून बघतो, मी ते बळी देऊन बघतो, मी यज्ञ करून बघतो, मी आता ज्ञानाच्याच मार्गाला लागतो. काहीही अनेक वाटांनी जाऊ नका. तुम्हाला फक्त चित्तामध्ये परमेश्वराचं स्मरण सतत ठेवा. जन्मापासून अंतापर्यंत विधीने विषय सेवन करा. आणि मुख्य म्हणजे भाव सच्चा ठेवा तुमचा. तुका म्हणे भावे कृपा करी जेथी
देवे. ही देवाची कृपा आहे. हे कृपेची कल्पना सुद्धा ग्रेसची कल्पना ख्रिश्चॅनिटीमध्ये आहे. ती कृपेशिवाय होत नाही. ती ग्रेसनच होत होते. तुमच्या प्रयत्नांनी किती होणार याला मर्यादा आहे. हां, तर ती पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय शेवटी ज्ञान नाही. त्यामुळे काही-काही वेळा आपल्याला असं अगदी अनैतिक माणसं आहेत, ती सुद्धा एकदम अध्यात्माकडे वळतात आणि एकदम कृपा त्यांच्यावर होते. ती कृपा झाल्याशिवाय शक्य नाही. केवळ प्रयत्नांनी होतच असं नाही. पण भावामुळे ते होतं. भावामुळे कृपा होते, असं तुकाराम सांगतात. तुका म्हणे, "भावे कृपा करी जेते देवे." म्हणजे तर्काने देव सापडत नाही. तर्काने तुम्हाला तुमच्या योग्य मार्ग सापडू शकतो. एकदा तो मार्ग सापडला, की तर्क बाजूला ठेवा आणि भावाने, पूर्ण भक्तीने, चित्त पूर्ण एकाग्र करून तुम्ही तुमच्याच त्याच एका मार्गाने जर पुढे सरकलात, तर कृपा होईल. कृपा तर्कावर होणार नाही, असं तुकाराम कायम सांगतात. शब्दज्ञानाला कृपा होणार नाही. कृपा फक्त ज्याच्या चित्तामध्ये भक्ती आहे, त्याच्यावरच होईल, असं तुकाराम सांगतात. हे सांगण्याचा सुद्धा अधिकार तुकारामांना असं वाटलं, की विठ्ठलानं आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून काही-काही वेळा त्यांचा असा उद्गार येतो, आम्ही हे सगळं सांगतो, ह्याचा भरोसा काय खरा? आम्ही सांगतो ते बरोबर का चूक? तर ते त्यांचा असा असा उद्गार असतो आत्मविश्वासाचा आणि ते असे मोठ्यानं बोलायला लागतात. त्याचा एक हा सुंदर अभंग आहे. "उजळावया आलो वाटा." अहो, तुम्ही वाटेतनं मगाशीच त्यांनी सांगितलं, बहुतर्के बहुवाटा होती. अनेक वाटांनी लोक वाया चाललेले आहेत. तर त्यांची खरी भक्तीची वाट आहे उजळायला आम्ही वैकुंठावरून खाली आलेलो आहोत. असं संतांचा उद्गार आहे हा. "उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड." खरी वाट कोणती आणि खोटी वाट कोणती ह्याचा मार्गदर्शन तुम्हाला करायसाठीच आम्ही आलेलो आहोत. हे तुकाराम सांगतायत हं. "उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड. बोलविले बोल बोले." अहो, आम्ही स्वतःचं बोलत नाही हो. पांडुरंग जेवढं काही बोलवतो माझ्याकडनं तेवढंच मी बोलतोय. तुम्ही ऐका. "बोलाविले बोल बोले, धनी विठ्ठला सन्निध." विठ्ठल माझ्या शेजारी आहे. तो जे सांगतोय तेवढंच मी बोलतोय. माझ्या बोलांवर विश्वास ठेवा. कसलीही शंका येऊ देऊ नका. तरी मनी नाही शंका, कारण माझ्या मनात शंका नाही आहे. मी शंकेनं ग्रासलेला माणूस नाही आहे. काहीतरी शब्दज्ञान वाचून तुम्हाला सांगत नाही आहे. माझं जे अनुभवाचं ज्ञान आहे, ज्यात मला विठ्ठलानं दिलेलं आहे, तेच मी तुमच्यासमोर सांगतोय. तरी मनी नाही शंका. माझ्या मनी शंका नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल मी जे सांगतो त्याबद्दल शंका धरू नका आणि परत त्याला तर्क लावत बसू नका. तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्या. माझ्या स्वामीचं बळ ह्या माझ्या शब्दाच्या मागे उभं आहे. माझ्या मनात शंका नाही. तुम्ही सुद्धा शंका घेऊ नका. तुका म्हणे नये आम्हा, तुकाराम असं सांगतात, तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ. गबाळ चालणार नाही असं म्हणतात. गबाळ म्हणजे काय? गबाळाचे अर्थ अनेक आहेत. गबाळ म्हणजे भोंगळपणा आहे. गबाळ म्हणजे गबाळ ग्रंथ सुद्धा आमच्यामध्ये असा गबाळ ग्रंथी कारभार असं एक म्हणायची मराठीमध्ये पद्धत आहे. त्यातला गबाळ ग्रंथ म्हणजे काय? असा एक अर्थ माझ्याकडे अ, भावे आणि दाते म्हणून 2 माणसांनी ज्यांनी ज्ञानकोशकार केतकरांच्या बरोबर काम केलं. ज्ञानकोश हा केतकरांनी मराठीमध्ये लिहिलेला पहिला एन्सायक्लोपीडिया. एकाच माणसानं लिहून काढला तो एन्सायक्लोपीडिया. पण त्यामध्ये त्यांना मदत करणारे लोक होते. त्यामध्ये कर्वे आणि दाते होते. हे 2 मोठे पुण्याचे ब्राह्मण विद्वान होते. पण त्यांचं केतकरांशी मतभेद झाले. मराठी विद्वानांमध्ये मतभेद फार कॉमन. तर त्यांनी शब्दकोश महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. पहिला शब्दकोश म्हणजे मोल्सवर्थनी पहिला शब्दकोश जवळ-जवळ 1830-32च्या आसपास पहिला शब्दकोश मराठीमध्ये मोल्सवर्थ नावाच्या ख्रिश्चन तज्ञांनी आणला. त्यासाठी ते वाईला जाऊन राहिले. वाईला 12 वर्ष राहिले. ब्राह्मणांच्याकडनं शिकत राहिले मराठी सगळं आणि म्हणून वाईच्या ब्राह्मणांनी त्यांचं नाव मोलेश्वर शास्त्री असं ठेवलं होतं. मोल्सवर्थ नाही. आणि मोल्सवर्थचा लंडनमध्ये मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर 12 दिवसाचं सूतक वाईमधल्या ब्राह्मणांनी पाळलं होतं. एवढा त्यांच्याबद्दलचा आदर वाईतल्या ब्राह्मण मंडळींना होता, की काय ज्ञानासाठी त्यांनी तो पहिला मराठीतला पहिला शब्दकोश आहे, तो मोल्सवर्थचा आहे. पण अतिशय संतांचं वाङ्मय वगैरे सगळं समोर ठेवून 7 खंडामध्ये शब्दकोश लिहिलेला आहे. तो दाते आणि कर्वे ह्या ज्ञानकोशकार केतकरांच्या शिष्यांनी लिहिलाय. तर त्यामध्ये मी गबाळ ग्रंथ म्हणजे काय हे बघत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे, इतकं सुंदर उदाहरण आहे. त्यामुळे गबाळ ग्रंथ म्हणजे काय? तर निरनिराळ्या पुस्तकातले वेचे एकत्र आणून जो बांधलेला ग्रंथ आहे, त्याला गबाळ ग्रंथ म्हणायची पद्धत होती. तो ओरिजिनल नव्हे. इकडचं-तिकडचं आणून असा मस्त बांधून ठेवलेला ग्रंथ आहे, तर त्याला गबाळ ग्रंथ म्हणतात. म्हणजे त्यामध्ये काही लिंक असते तसं नाही. इकडचं कॉपी, तिकडचं कॉपी. आता कॉपी पेस्ट केलेला ग्रंथ असं आजच्या भाषेत सांगायचा अर्थ नाही. ह्याला गबाळ ग्रंथ म्हणायचं.
आणि गबाळ ग्रंथी कारभार किंवा रद्दीतले एखाद्या असे नुसतेच कसर लागलेला असा ग्रंथ असतो, त्याला गबाळ ग्रंथ म्हणायचं. म्हणजे त्याला काही अर्थच नाही. म्हणजे सगळा भोंगळ, त्याला काही अर्थ नाही, अशा गोष्टीला गबाळ म्हणायचं. तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ. आमच्या समोर ह्या असलं असलं इकडचं तिकडचं आणून केलेल्या निरुपयोगी कचऱ्याचा आमच्या समोर काही पाड लागत नाही, असं तुकाराम सांगतात. असं त्याला आमच्या समोर फक्त भावच खरा, एक तर्कानं मार्ग निवडायचा, तोही भक्तीचा, आणि त्यात स्वतःला झोकून द्यायचं, हाच खरा मार्ग. तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ. आमच्या समोर ह्या ह्या कामालाच येत नाही, हा हा कचरा सगळा हा बाजूला ठेवतो आम्ही, आणि फक्त शुद्ध भक्तीला आम्ही महत्त्व देतो. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाड. खरं काय आणि खोटं काय मी सांगतो. आणि सगळं बोलाविले बोल बोले धनी विठ्ठला सन्निध. सन्निध विठ्ठल आहे हो, शेजारी विठ्ठल आहे, तो माझ्याकडनं बोलून घेतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. असं हजारोनी लोकांना घडवलेलं आहे, अज्ञानापासून लांब नेलं आणि खऱ्या ज्ञानाच्या आणि भक्तीच्या मार्गावर संत घेऊन गेले. आणि म्हणून ह्या साधू संतांचा जो मार्ग आहे, त्याबद्दलचा तुकारामांचा अभंग आहे, तो आपण करूया. आणि मग आपण आता किती वाजले, 10:08 झाले. हा शेवटचा अभंग आपण घेऊया. ह्या मार्गाबद्दलचा अभंग आहे हा. ज्या मार्गाचा उपदेश तुकाराम करतायत, त्या मार्गाचं महत्त्व तुकाराम जाता येता सांगत राहतात, तसा हा अभंग आहे. मार्गी बहुत याची गेले साधू संत. अहो, मी तुम्हाला जो मार्ग सांगतोय भक्तीचा ना, राजमार्ग आहे. अनेक साधू संत या मार्गाने गेलेत, त्या मार्गाने जायला मी तुम्हाला सांगतोय. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने. तुम्ही कशाला, हा मुख्य राजपथासारखा मार्ग आहे. नाम घ्यायचं आहे, पूर्ण भाव चित्ती ठेवायचा आहे, बाहेर दया क्षमा करायची आहे, अडल्या नडल्याची सेवा करायची आहे, धर्मानं विधी सेवन करायचं आहे. अत्यंत सोपा मी मार्ग सांगतोय. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने, ऐसी गर्जती पुराणे. आता इथं पुराणे म्हणल्यावर का, कुठे वेद म्हणलेलं नाही त्यांनी, त्यांनी पुराणांना महत्त्व दिलेलं आहे. तर पुराणामध्ये भक्तीचं प्राबल्य आहे, आणि त्या त्या त्यांनी सांगितलेलं आहे त्या पुराणांनी, भक्ती बाळगा आणि बाकी काही काही नाही केलं तरी चालेल. तुम्हाला आडराने जायचं कारणच काय आहे? नका जाऊ आडराने, ऐसी गरजती पुराणे, चोखाळलेल्या वाटा. चोखाळलेल्या म्हणजे इथे स्वच्छ केल्या अशा आहे, प्रक्षाळलेल्या अशा स्वच्छ केलेल्या वाटा. अहो, संतांनी असे मार्ग झाडून ठेवले तो तुमच्यासाठी हे. त्यांनी त्याचे काटे, त्या काट्यात स्वतः पोचलेले, स्वतः झेललेले आहेत, आणि ते काटे बाजूला केलेले आहेत, आणि तुमच्यासाठी प्रशस्त अशी भक्तीची वाट संतांनी दाखवून दिलेली आहे. तुम्ही इकडे तिकडे जाताच कशाला? चोखाळलेल्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा. हो, साध्या साध्या पाऊलवाटा होत्या, त्याचा प्रशस्त राजमार्ग संतांनी करून करून टाकलेला आहे. आता तुम्ही कशाला रानात जाताय? कसलीही शॉर्टकट घेऊ नका, ह्या राजरस्त्यानं भक्तीच्या पुढे चला. तर पुढे काय वाट बघताय तुमची? तर झळकती पताका. ह्या मार्गावर सगळ्या पताका भक्तीच्या लागलेल्या आहेत. गरुड टके म्हणे तुका. तो गरुड गरुड ध्वज, भक्तीचा ध्वज आहे ना, तो विष्णूचा ध्वज आहे ना, तो अशा त्रिकोणी पताका असते, त्यावर गरुड असतो. गरुड हनुमंत पुढे उभे राहते, असं असं जे म्हणले ना, तर गरुड आणि हनुमंत ही आमची प्रतीक आहेत, त्या ध्वजावरची आहेत. तर त्या ध्वजावरची गरुड टके म्हणे म्हणे तुका. गरुड टक्याच्या ह्या सगळ्या टक्या त्या पताका लागलेल्या आहेत. झळकती पताका, हा सगळा प्रशस्त राजमार्ग आहे. या मार्गावर ह्या भगव्या पताका फडकतायत भक्तीच्या, ह्याच मार्गाने चला, कुठल्याही आडमार्गाला जाऊ नका, असं तुकाराम सांगतात. आणि हा राजमार्ग आहे, हा भक्तीचा राजमार्ग आहे. या राजमार्गाचं पुढचं सगळं वर्णन आहे, ते पुढच्या रविवारी आपण करूच. आता आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.